मित्रांनो, मागे 2 व्हिडिओमध्ये आपण फ्रंट एंड डेव्हलपर आणि फुल स्टॅक डेव्हलपर या करिअरची ओळख करून घेतली आहे. आठवते? या दोन्ही करिअर बरोबरच बॅक एंड डेव्हलपर ही देखील एक हॉट करिअर आहे. खूप मागणी असलेली करिअर आहे, खूप पगार देणारी करिअर आहे. वेब डेव्हलपर ही IT मधील कायमच खूप पगार मिळवून देणारी करिअर आहे. आजच्या डिजिटल युगात वेब डेव्हलपर ही एक अपरिहार्य करिअर आहे. वेबसाईट्स, खूप व्यस्त अशा ई-कॉमर्स साइट्स किंवा इतर वेबवर आधारित अशी एक खूप आकर्षक करिअर आहे. या ठिकाणी वेब डेव्हलपरच्या कौशल्याची आवश्यकता असते. तुम्हाला जर वेब डेव्हलपर व्हायचं असेल तर तुम्हाला समजून घ्यायला नक्कीच आवडेल की फुल स्टॅक कौशल्य ज्याच्या जवळ आहेत त्यांना बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु फुल स्टॅक, फ्रंट एंड आणि बॅक एंड वेब डेव्हलपमेंट मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहित करून घ्यायला हवं ना. फ्रंट एंडला क्लायंट साइड असेही म्हणतात. ज्यावेळी एखाद्या वेबसाईटला भेट देतो तेव्हा त्याला जे काही त्या वेबसाईटवर दिसतं आणि त्या वेबसाईटद्वारे जो संवाद तो प्रस्तावित करतो, मग त्यामध्ये रंग, फॉन्ट्स, मेनूज, स्लाइड्स यांचा अंतर्भाव असो. हे सारं फ्रंट एंड डेव्हलपमेंटमुळे शक्य होतं, म्हणून त्याला क्लायंट साइड असं म्हणतात. तर बॅक एंड म्हणजे वेबसाईटच्या मागे जी काही प्रक्रिया चाललेली असते, जी आपल्याला दिसत नाही किंवा आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, ते सर्व म्हणजे बॅक एंड डेव्हलपमेंट होय. बॅक एंडला सर्व्हर साइड असे म्हणतात. सर्व्हर, ऍप्लिकेशन्स आणि डेटाबेस म्हणजे ज्यामध्ये सर्व डेटा साठवलेला असतो, या सगळ्यांच्या सहाय्याने बॅक एंड तयार होत असते. ज्यावेळी तुम्ही YouTube ओपन करता त्यावेळी बॅक एंड कोड योग्य ती शिफारस ठरवतो आणि डेटाबेसमध्ये तुमच्या बाबत, तुमच्या ऍक्टिव्हिटीज बाबत, तुमच्या कामाबाबत जी माहिती डेटाबेसमध्ये साठवली असते त्याप्रमाणे किंवा तुम्ही टाईप केलेल्या विषयाप्रमाणे तुम्हाला त्या संदर्भातील व्हिडिओची यादी दिसू लागते. API ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसेस, या APIच्या ज्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज असतात आणि ज्यामुळे डेव्हलपरला गुंतागुंतीची प्रक्रिया सहज उभारता येते. हे API फ्रंट एंड कोडशी संवाद साधतात आणि मग स्क्रीनवर तुम्ही काय पाहायचं हे ठरतं. आणि फ्रंट एंड आणि बॅक एंड अशी दोन्ही वेब डेव्हलपमेंटची कार्य करतो, त्याला फुल स्टॅक डेव्हलपर असं म्हणतात. अजून जास्त माहिती होण्यासाठी आपण या तिन्ही मधला फरक पाहूया. फ्रंट एंड डेव्हलपर म्हणजे कोण? फ्रंट एंड डेव्हलपर वेबसाईटची स्टाईल आणि कॉम्प्युटर वापरणारा आणि कॉम्प्युटर सिस्टीम यांच्यामध्ये दुवा म्हणजे इंटरफेस साधण्यासाठीची व्यवस्था करतो. बहुधा तुम्हाला माहितीच असेल की HTML हा वेब पेजचा सांगाडा असतो, तर CSS कास्केडिंग स्टाईल शीट हे त्या सांगाड्यावरील शरीर असतं. फ्रंट एंड वेब डेव्हलपरला या CSS च्या मदतीने त्या शरीराला अर्थात वेबसाईटच्या संदर्भात योग्य तो आकार देता येतो आणि त्यावर हुकूम वेबसाईट आपली वेगळी स्टाईल वापरकर्त्यापुढे सादर करते. म्हणजे फ्रंट एंड डेव्हलपर CSS चा उपयोग करून वेबसाईटचे विशिष्ट भाग अशा प्रकारे ऍडजस्ट करतो की ज्यामुळे वेबसाईटचा लुक आणि स्टाईल ठरते. त्यासाठी फ्रंट एंड डेव्हलपर जवळ HTML, जावास्क्रिप्ट आणि CSS3 किंवा या प्रकारच्या स्क्रिप्टिंग लँग्वेजचे उत्कृष्ट ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्ही जर फ्रंट एंड डेव्हलपर व्हायचं ठरवलं असेल त्या तीनही लँग्वेजवर प्रभुत्व प्रस्थापित करा. यात सर्वात महत्वाची गती हवी ती जावा स्क्रिप्ट मध्ये. ही लँग्वेज सोबतच CSS आणि HTML बरोबर काम करते आणि तारीख, वेळ, ऍड टू फेवरेट, बटन यासारख्या ऍप्लिकेशन मध्ये उपयोगी ठरते. या लँग्वेज सोबतच फ्रंट एंड डेव्हलपरला jQuery, AJAX, UI म्हणजे युजर इंटरफेस, UX म्हणजे युजर एक्सपिरियन्स, तसेच AngularJS, EmberJS, फाउंडेशन, बूटस्ट्रॅप आणि बॅकबोन या कौशल्यांची आवश्यकता असते. ही स्किल देखील तुम्हाला मिळवावी लागतील. हे झालं फ्रंट एंड डेव्हलपमेंटच्या बाबतीत. आता बॅक एंड डेव्हलपर वापरणाऱ्याच्या दृष्टीने वेबसाईटचा लुक आकर्षक आणि आनंददायी असावा लागतो, परंतु स्क्रीनच्या मागे काम करीत असलेल्या सॉफ्टवेअर शिवाय ते शक्य नाही, किंबहुना वेबसाईटच दिसणार नाही. आणि याच ठिकाणी बॅक एंड डेव्हलपरचे स्किल उपयोगी ठरते. बॅक एंड डेव्हलपर हा सर्व्हरच्या साईडने काम करत असतो.
त्यासाठी त्याच्याजवळ PHP, रुबी, पायथॉन आणि .NET ही प्रोग्रामिंगची कौशल्य असायला हवी, म्हणजे तो विविध ऍप्लिकेशन निर्माण करू शकेल. शिवाय त्याच्याजवळ ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर आणि MySQL याच्या वापराचं चांगलं ज्ञानही हवं. PHP ही स्क्रिप्टिंग लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज किंवा SQL या डेटाबेस बरोबर काम करते. त्यातूनच PHP माहिती गोळा करून ती HTML कडे पाठवते, जी नंतर स्क्रीनवर दाखवली जाते. फुल स्टॅक डेव्हलपरची कौशल्य आणि एक्सपर्टायझेशन, वेबसाईट डेव्हलपमेंटच्या प्लॅनिंग स्टेज, डेटाबेसचे व्यवस्थापन, युजर इंटरफेसेस निर्माण करणं, गुंतागुंतीच्या अडचणी सोडवणं अशा प्रकारच्या सर्वच पातळीवर उपयोगी ठरते. फुल स्टॅक डेव्हलपर हा वेबसाईटचे फ्रंट एंड आणि बॅक एंड असे दोन्ही डेव्हलपमेंट करू शकतो. त्यामुळेच त्याला जगात खूप मागणी असून पगारही खूपच आकर्षक मिळतो. थोडक्यात काय तर वेब डेव्हलपर्स वेब डेव्हलपमेंटशी संबंधित वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो. त्यामध्ये मुख्यत्वे करून फ्रंट एंड आणि बॅक एंड डेव्हलपमेंटचा समावेश होतो. काही जण आपले कौशल्य वाढवून नवनवीन स्किल्स मिळवून दोन्ही कामे करण्यास सज्ज होतात. या कामालाच फुल स्टॅक असे म्हणतात. बॅक एंड डेव्हलपमेंट ही करिअर, समाधान आणि त्याचबरोबर चांगला पैसा मिळवून देणारी आहे. बॅक एंड डेव्हलपरला अनुभवाप्रमाणे भारतात मिळणारा पगार ₹7,92,000 ते ₹17,33,000. तो फ्रेशर्सना ₹3,00,000पर्यंत पगार मिळतो. आणि जसजसा तुमचा अनुभव वाढत जातो तसं हा पगार खूप वेगाने वाढत जातो. भारतात सर्वात जास्त पगार बेंगलोर आणि दिल्ली या शहरात मिळतो, परंतु पुणे, मुंबई, कलकत्ता, हैदराबाद, चेन्नई या शहरात मात्र तेवढा पगार मिळत नाही. तुमचा पगार तुम्ही मिळवलेल्या स्किल्सवरही अवलंबून असतो. लिंकसमध्ये जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर इतरांपेक्षा तुम्हाला साधारण 91% अधिक पगार मिळताना दिसतो. त्याखालोखाल मिळणारा पगार पायथॉन, जावास्क्रिप्ट, Node.js इत्यादी कौशल्य प्राप्त केल्याने मिळतो. अमेरिकेत सरासरी $1,00,000 ते $1,21,000 म्हणजे सुमारे 75 लाख ते 90,75,000 रुपये. कॅनडात 41,000 ते 1,50,000 कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे 22,96,000 ते 87,92,000 रुपये. इंग्लंडमध्ये 30,000 ते 75,000 पाऊंड म्हणजे सुमारे 29,10,000 ते 72,75,000 रुपये. ऑस्ट्रेलियात 1,00,000 ते 1,26,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 53 लाख ते 66,78,000 रुपये पगार मिळतो. बॅक एंड डेव्हलपमेंट मध्ये कॉम्प्लेक्स कॉम्प्युटर सायन्सची थिअरी वापरावी लागते. या ठिकाणी डिझाईन डेव्हलपमेंट करताना आर्टचाही उपयोग केला जातो, पण ते आर्ट मात्र नव्हे तर डेव्हलपमेंटचे स्किल असते. चांगल्या डिझाईनमुळे महत्वाचे आणि गुंतागुंतीचे प्रॉब्लेम सोडवले जातात. बॅक एंड डेव्हलपर गेल्या 15 वर्षात वापरल्या गेलेल्या डिझाईन प्रोग्रामिंग पॅटर्नचा उपयोग करू शकतो, परंतु फ्रंट एंड डेव्हलपरचे तसे नाही. तर त्यांना नवीनच इंटरफेस डिझाईन्स निर्माण करावी लागतात, जी अगदी गेल्या 3 वर्षातही वापरली गेलेली नसतात. मागाही सांगितल्याप्रमाणे बॅक एंड डेव्हलपर डेटाबेस, स्क्रिप्ट आणि कोड यांच्या सहाय्याने फ्रंट एंडचा उपयोग करून डेटाबेस वरील माहिती स्क्रीनवर डिस्प्ले होण्यासाठी सहाय्य करतो. त्यासाठी त्यांना साधारणपणे PHP, पायथॉन, रुबी, SQL, लिनक्स वगैरे कोडिंग लँग्वेजेस आणि विविध फ्रेमवर्क्स वापरावी लागतात. बॅक एंड डेव्हलपर परिणामकारक वेबसाईटचे आर्किटेक्चर तयार करतो. तुम्ही वापरत असलेला ब्राउझर आणि वेबसाईटचा डेटाबेस यामध्ये संवाद प्रस्थापित होण्यासाठी स्क्रिप्टिंग आणि कोड लिहितो. बॅक एंड डेव्हलपरच्या दैनंदिन कामात कार्यक्षमपणे काम करण्याची गरज आणि वेबसाईटच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी यशस्वी आणि परिणामकारक सोल्युशन्स निर्माण करणे, API ची निर्मिती आणि व्यवस्थापन करणे, डेटाबेस स्वीकारला जाण्यासाठी सुरक्षितपणे पेमेंट प्रोसेसिंग सिस्टीम स्वीकारली जाण्यासाठी योग्य ती सिस्टीम वेबसाईट साठी निर्माण करणे, कोड लिहिणे, त्याचे टेस्टिंग करणे आणि कोडशी संबंधित निर्माण होऊ शकणाऱ्या अडचणींसाठी सोल्युशन्स निर्माण करणे, प्रॉडक्ट लाईफ सायकलच्या एजिल, स्क्रम आणि फ्रेमवर्क सारख्या योग्य त्या पद्धतीचा वापर करून वेबसाईट साठी आर्किटेक्चर निर्माण करणे, सिस्टीम लॉजिक निश्चित करणे, सिस्टीम मधील प्रॉब्लेम साठी सोल्युशन निर्माण करणे
इत्यादीचा समावेश होतो. बॅकएंड डेव्हलपर वेबसाईटला स्थिर ठेवण्यासाठी आणि कार्यक्षमपणे काम करण्यासाठी संबंधित कॉम्पोनंट्स निर्माण करणे आणि त्यांना सपोर्ट करण्याचे काम करत असतो आणि त्यासाठी त्याच्याजवळ विशिष्ट कौशल्य असावी लागतात. त्यातील महत्वाचे आणि मुख्य स्किल म्हणजे बॅकएंड प्रोग्रामिंग लँग्वेजचे सखोल ज्ञान. यामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे PHP, जावा, पायथॉन, पर्ल, रुबी आणि नोड.js मधील चांगली गती असणे आवश्यक आहे. विविध सोल्युशन्स निर्माण करण्यासाठी फ्रंट एंड डेव्हलपर बरोबर काम करण्याची तयारी आणि क्षमताही लागते. फ्रंट एंड डेव्हलपर बरोबर काम करावे लागत असल्याने HTML आणि CSS या फ्रंट एंड टेक्नॉलॉजीची ही चांगली माहिती करून घ्यावी लागते. MongoDBS चे ज्ञान आणि प्रत्यक्ष वापर करण्याचा अनुभवही बॅकएंड डेव्हलपर जवळ असावा लागतो. या टेक्निकल कौशल्याशिवाय बॅकएंड डेव्हलपरकडे नॉन टेक्निकल स्किल्स ही असाव्यास हवीत. निर्माण होत असलेल्या अद्ययावत टेक्नॉलॉजीची चटकन शिकून घेण्याची प्रवृत्ती ही हवी. अॅनालिटिकल प्रोसेसची आवड, निर्माण होणारे प्रॉब्लेम सोडण्याची क्षमता, चांगले संवाद कौशल्य, स्वतंत्ररित्या काम करण्याचे आणि इतरांबरोबरही काही वेळा टीमचा एक भाग म्हणून काम करण्याची मानसिकता पण हवी. बॅकएंड डेव्हलपरची नेमणूक करताना कंपन्या उमेदवाराचे संबंधित शिक्षण, अत्याधुनिक स्किल्स संदर्भातील प्रशिक्षण, इंडस्ट्रीमधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव, सतत शिकण्याची प्रवृत्ती इत्यादी बाबी लक्षात घेतात. सिनियर बॅकएंड डेव्हलपरची स्किल्स पाहिली तर एक गोष्ट महत्वाची ठरते ती म्हणजे बॅक एंडच्या स्किल्स बरोबर त्यांच्याजवळ फ्रंट एंड डेव्हलपमेंटचे सखोल ज्ञान असते. प्रोग्रामिंग लँग्वेज बरोबर Django फॉर पायथॉन, लार्व्हल फॉर PHP इत्यादी फ्रेमवर्क्स वरील कामाचा अनुभव, अल्गोरिथम्स आणि डेटा स्ट्रक्चरचे ज्ञान सुद्धा डेव्हलपर होण्यासाठी आवश्यक आहे. वेबसाईटचा प्रत्येक स्तर हा असुरक्षित असतो. त्या संदर्भात त्यांना सुरक्षित करण्याबाबतची जागरूकता, मोबाईल फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप वरील डिलिव्हरी प्लॅटफॉर्म मधील फरकाचं ज्ञान देखील बॅकएंड डेव्हलपर जवळ असावं लागतो. फ्रंट एंड डेव्हलपरची सेवा बॅकएंड डेव्हलपरच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे देता येत नाही. परंतु बास बॅक एंड ॲज अ सर्व्हिस, बास म्हणजे B फॉर बॅक, E फॉर एंड, A फॉर ॲज आणि S फॉर सर्व्हिस या बासच्या स्वरूपात बॅकएंड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्वतंत्रपणे देता येते. जर तुम्हाला या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर करायचे असेल तर बॅकएंड डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग घेणं ही तुमची पहिली पायरी असेल आणि त्यानंतर फ्रंट एंड डेव्हलपमेंट किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंटचे सर्टिफिकेशन मिळवणे हा दुसरा टप्पा असेल, ज्यामुळे तुमची वेब डेव्हलपमेंट मधील करिअर सर्वार्थाने फुलेल आणि फळेलही. बॅकएंड डेव्हलपर्स होण्यासाठी तुमच्यात कोणते गुण हवे, कोणती कौशल्य तुम्ही प्राप्त करायला हवी. प्रोग्रामिंग लँग्वेजेस बरोबरच फ्रेमवर्क्स, फ्रंट एंड डेव्हलपमेंटची ओळख किती आवश्यक आहे हे आतापर्यंतच्या चर्चेमधून तुमच्या चांगलं लक्षात आले असेल. तुम्हाला जर बॅकएंड डेव्हलपर व्हायचं असेल तर डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम यामध्ये तुम्ही पारंगत व्हायला हवं. किमान एक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून घ्यावयास हवी आणि एक फ्रेम निवडून त्यावर काम करणं शिकावं लागेल. डेटाबेसचे बेसिक शिकावं लागेल, काम करता शिकावं लागेल. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग तर खूपच आवश्यक आणि उपयोगी ठरेल. भरपूर कष्ट घेतले, अभ्यासात आणि प्रॅक्टिस मध्ये सातत्य ठेवले तर 6 महिने ते 1 वर्षात तुम्ही बॅकएंड डेव्हलपर नक्कीच होऊ शकता. या क्षेत्रात जाण्यासाठी फॉर्मल बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स उपयोगी ठरते, परंतु पर्सनल बूट कॅम्प्स किंवा कोर्सेस डिग्रीपेक्षा खूपच परवडणारे असतात आणि त्यासाठी डिग्री एवढा वेळही लागत नाही. आज जगात सर्वात जास्त डेव्हलपर्स, मग ते फ्रंट एंड असो, बॅक एंड असो की फुल स्टॅक डेव्हलपर असो, हे कॉम्प्युटर मधील पदवी नसलेले आहेत आणि 30-40 वर्ष यशस्वीरित्या काम करत आहेत. या ठिकाणी या करिअरमध्ये डिग्रीपेक्षा तुमच्यात तुम्ही डेव्हलप केलेले बॅकएंड डेव्हलपमेंटचे स्किल महत्वाचं ठरतं. बॅकएंड डेव्हलपमेंटचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी जगात अनेक नामवंत संस्थांकडून
अल्प फी मध्ये ऑनलाईन पद्धतीचे अनेक छोटे छोटे कोर्सेस चालवले जात आहेत. शिवाय त्यांच्याकडून प्लेसमेंटची सेवाही दिली जाते. आवश्यकता आहे ती इंग्रजी भाषा समजण्याची आणि गणिताच्या आवडीची आणि मुख्यतः आत्मविश्वासाची. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सारे जग पादाक्रांत करू शकाल. काही संस्था ऑफलाईन म्हणजे क्लासरूम पद्धतीने प्रशिक्षण देतात. त्या ठिकाणी फी जरा जास्त आकारली जाते. अशा संस्थांची माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकेल. अशा ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थांची माहिती या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्ट स्वरूपात दिली आहे. ती पहा आणि त्या संस्थांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवा आणि तुमचे भवितव्य निश्चित करा. तुमच्या सर्व प्रयत्नांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत माझे अशा करिअरच्या संदर्भातील 25 व्हिडिओ प्रकाशित झाले आहेत. जर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला नसेल किंवा पुनश्च पाहायचा असेल तर ते सर्व व्हिडिओ YouTubeवर उपलब्ध आहेत. तिथूनही तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील. तुमच्या मित्रांना पण सांगा YouTubeवर पाहायला. तुम्हा सर्व शुभचिंतून दिवाळीसाठीच्या शुभेच्छासह थांबतो. काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.